अंगके सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशीच्या आत असलेली विशिष्ट कार्य करणारी छोटी अंगके होय. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुस आणि यकृत ही इंद्रिये काम करतात, त्याचप्रमाणे पेशीच्या जिवंतपणासाठी ही अंगके काम करतात. खाली पेशांगकांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. लवके प्लास्टिड्स ही प्रामुख्याने वनस्पती पेशी आणि शैवाल ॲल्गीमध्ये आढळणारी दुहेरी आवरण असलेली महत्त्वाची पेशांगके आहेत. प्राण्यांच्या पेशींमध्ये लवके नसतात. त्यांच्यातील रंगद्रव्यांच्या पिगमेंट्स प्रकारानुसार लवकांचे मुख्य 3 प्रकार पडतात. हरित लवके, क्लोरोप्लास्ट्स ही सर्वात महत्त्वाची लवके आहेत. यामध्ये हरितद्रव्य क्लोरोफिल नावाचे हिरवे रंगद्रव्य असते. कार्य: सूर्यप्रकाशाचा वापर करून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून अन्न ग्लुकोज तयार करणे. या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण फोटोसिंथेसिस म्हणतात. महत्त्व: वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग या लवकांमुळेच प्राप्त होतो. 2. वर्णलवके क्रोमोप्लास्ट्स ही रंगीत लवके असतात. यामध्ये विविध प्रकारची रंगद्रव्ये असतात. उदा. कॅरोटीन नारंगी, झॅंथोफिल्वाचा पिवळा. कार्य: फुले आणि फळांना आकर्षक रंग देणे. महत्त्व: फळांच्या आणि फुलांच्या विशिष्ट रंगामुळे कीटक परागीभवनासाठी आकर्षित होतात. 3. अवर्णलवके ल्युकोप्लास्ट्स ही पांढरी किंवा रंगहीन लवके असतात. ती प्रामुख्याने सूर्यप्रकाश न पोहोचणाऱ्या भागांत उदा. मुळे भूमिगत खोड आढळतात. कार्य: अन्नाचा साठा करणे. अमिलोप्लास्ट पिष्टमय पदार्थांचा साठा करतात. इलायोप्लास्ट मेद फॅट्स किंवा तेलाचा साठा करतात. प्रथिनकलवके प्रथिनांचा साठा करतात. लवकांचे महत्त्वाचे गुणधर्म: स्वतःचा डीएनए तंतुकणिकेप्रमाणेच लवकांकडे स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम्स असतात, ज्यामुळे ती स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. परस्पर रूपांतरण: काही वेळा लवके आपले रूप बदलू शकतात. उदाहरणार्थ, हिरवी टोमॅटो हरित लवक पिकल्यावर लाल होतात. केंद्रक न्यूक्लियस हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. त्याला पेशीचे नियंत्रण केंद्र कंट्रोल सेंटर मानले जाते, कारण ते पेशीच्या सर्व क्रियांचे नियमन करते. खाली केंद्रकाची माहिती सोप्या मराठी भाषेत दिली आहे. केंद्रकाची रचना: स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. केंद्रक हे गोलाकार किंवा लंबगोलाकार असते आणि त्याचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत. केंद्रक पटल न्यूक्लिअर मेम्ब्रेन केंद्रकाभोवती दुहेरी आवरण असते, त्याला केंद्रक पटल म्हणतात. यामध्ये लहान छिद्रे असतात ज्यातून पदार्थांची ये-जा होते. केंद्रक द्रव्य न्यूक्लिओप्लाझम केंद्रकाच्या आत असलेल्या जेलीसारख्या द्रवाला केंद्रक द्रव्य म्हणतात. केंद्रकी न्यूक्लिओलस केंद्रकाच्या आत एक छोटी गोलाकार रचना असते, जी प्रथिनांच्या निर्मितीत मदत करते. रंगसूत्रिका क्रोमॅटिन केंद्रकात धाग्यांसारखी रचना असते. पेशी विभाजनाच्या वेळी यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये क्रोमोझोम्स होते. 2. केंद्रकाची मुख्य कार्ये. फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. केंद्रक पेशीमध्ये अनेक महत्त्वाची कामे करते. 1. पेशीवर नियंत्रण. पेशीची वाढ, चयापचय, मेटाबॉलिझम आणि पेशी विभाजन यांसारख्या सर्व क्रियांवर केंद्रक नियंत्रण ठेवते. 2. अनुवांशिक माहिती साठवणे. गुणसूत्रांमध्ये डीएनए असतो, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवांशिक गुणधर्म वाहून नेतो. 3. प्रथिन निर्मिती. प्रथिने कशी तयार करायची याची माहिती इन्स्ट्रक्शन्स केंद्रकाकडूनच दिली जाते. 3. थोडक्यात सांगायचे तर, ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर मेंदूचे नियंत्रण असते, त्याचप्रमाणे संपूर्ण पेशीवर केंद्रकाचे नियंत्रण असते. पेशीच्या अस्तित्वासाठी आणि पुनरुत्पादनासाठी केंद्रक अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच, डीएनए डिऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड हे सजीवांच्या जीवनाचा ब्लूप्रिंट किंवा आराखडा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या शरीराची रचना कशी असेल, तुमचा डोळ्यांचा रंग कोणता असेल किंवा तुमची उंची किती असेल, हे सर्व डीएनए ठरवते. डीएनएबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. डीएनएची रचना. स्ट्रक्चर. डीएनएची रचना एखाद्या पिळवटलेल्या शिडीसारखी ट्विस्टेड लॅडर असते. याला शास्त्रीय भाषेत डबल हेलिक्स असे म्हणतात. साखळी. डीएनएच्या शिडीचे दोन्ही खांबसाखर, शुगर आणि फॉस्फेट गटांनी बनलेले असतात. पायऱ्या. नायट्रोजन बेसेस. शिडीच्या पायऱ्या 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसनी बनलेल्या असतात. 1. ॲडेनाईन -A. 2. थायमिन -T. 3. सायटोसिन -C. 4. ग्वानिन -G. नेहमी लक्षात ठेवा, A ची जोडी T सोबत आणि C ची जोडी G सोबत असते. 2. डीएनए कुठे असतो? डीएनए प्रामुख्याने पेशीच्या केंद्रकात न्यूक्लियस असतो. हा डीएनए अत्यंत सूक्ष्म धाग्यांच्या स्वरूपात गुंडाळलेला असतो, ज्याला आपण गुणसूत्रे क्रोमोझोम्स म्हणतो. मानवी शरीरात अशा 23 जोड्या गुणसूत्रे असतात. 3. डीएनएची मुख्य कार्ये. फंक्शन्स. 1. अनुवांशिकता हेरेडिटी. आई वडिलांचे गुणधर्म. उदा.
केसांचा प्रकार, बुद्धिमत्ता, आजार, मुलांकडे हस्तांतरित करणे हे डीएनएचे मुख्य काम आहे. 2. प्रथिन निर्मिती, प्रोटीन सिंथेसिस, शरीराला आवश्यक असलेली प्रथिने कशी तयार करायची याचा सर्व कोड डीएनएमध्ये असतो. 3. पेशींचे कार्य, पेशींनी कधी विभाजित व्हायचे आणि कोणते कार्य करायचे याचे आदेश डीएनए देतो. 4. गमतीशीर तथ्य, इंटरेस्टिंग फॅक्ट्स. जर तुम्ही एका पेशीतील सर्व डीएनए सरळ केला तर त्याची लांबी जवळपास 2 मीटर असेल. जगातील सर्व मनुष्यांचा डीएनए 99.9% सारखाच असतो. फक्त 0.1% आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. तुम्हाला आरएनएची रचना, स्ट्रक्चर. डीएनए आणि आरएनएमध्ये मुख्य फरक त्यांच्या रचनेत असतो. एकेरी साखळी, सिंगल स्ट्रँड डीएनए दुहेरी शिडीसारखा असतो, पण आरएनए साधारणपणे एकाच धाग्याचा बनलेला असतो. साखर, शुगर, यात रिबोज नावाची साखर असते. नायट्रोजन बेसेस आरएनएमध्ये खालील 4 बेस असतात. 1 आयनाइन -A. 2 उरासिल्स यू, डीएनएमधील थायमिनच्या ऐवजी येथे युरॅसिल असते. 3 सायटोसिन -C. 4 ग्वानिन -G. 2 आरएनएचे प्रकार, टाइप्स ऑफ आरएनए. पेशीमध्ये आरएनएची 3 प्रमुख रूपे आढळतात जी वेगवेगळी कामे करतात. 1 एमआरएनए, मेसेंजर आरएनए, हा केंद्रकातील डीएनएकडून माहिती घेऊन ती पेशीद्रव्यातील रायबोझोमपर्यंत पोहोचवतो. 2 टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए, हा प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले अमिनो ॲसिड वाहून नेण्याचे काम करतो. 3 आरआरएनए, रिबोसोमल आरएनए, हा प्रत्यक्ष प्रथिने तयार करणाऱ्या कारखान्याचा रायबोझोमचा भाग असतो. 3 आरएनएची कार्ये, फंक्शन्स. प्रथिन निर्मिती, डीएनएकडील माहिती वाचून त्याचे प्रथिनांमध्ये रूपांतर करणे हे आरएनएचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. माहितीचे वहन, केंद्रकातून संदेश पेशीच्या इतर भागांकडे नेणे. काही विषाणूंमध्ये अनुवांशिक घटक, मानवामध्ये डीएनए अनुवांशिक असतो, पण काही विषाणूंमध्ये उदा. इन्फ्लुएन्झा किंवा कोरोना विषाणू फक्त आरएनए हाच अनुवांशिक माहिती साठवतो. आंतरद्रव्यजालिका, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम ER ही पेशीमधील एक अत्यंत महत्त्वाची अंगक ऑर्गनेल आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ही पेशीमधील वाहतूक आणि उत्पादन व्यवस्था आहे. येथे त्याची सविस्तर माहिती मराठीत दिली आहे. स्वरूप आणि रचना. आंतरद्रव्यजालिका ही पिशव्यांसारखी आणि नळ्यांसारखी एकमेकांना जोडलेली एक मोठी जाळी असते. ती केंद्रकाच्या न्यूक्लियस आवरणापासून सुरू होऊन पेशीद्रव्यापर्यंत सायटोप्लाझम पसरलेली असते. 2 आंतरद्रव्यजालिकेचे प्रकार. तिच्या पृष्ठभागावर असलेल्या रायबोझोम्सच्या रिबोझोम्स उपस्थितीनुसार तिचे 2 प्रकार पडतात. खडबडीत आंतरद्रव्यजालिका, रफ RER. यावर रायबोझोम्सचे कण चिकटलेले असतात, त्यामुळे ती सूक्ष्मदर्शकाखाली खडबडीत दिसते. कार्य, मुख्यत्वे प्रथिनांचे प्रोटीन संश्लेषण करणे. गुळगुळीत आंतरद्रव्यजालिका, स्मूथ SER. यावर रायबोझोम्स नसतात, म्हणून ती गुळगुळीत दिसते. कार्य, मेद, लिपिड्स, फॅट्स तयार करणे आणि विषारी पदार्थांचे निर्विषीकरण करणे. 3 मुख्य कार्ये, फंक्शन्स. आंतरद्रव्यजालिका पेशीमध्ये अनेक महत्त्वाची कामे करते. 1 आधार देणे. ही पेशीला आतून एक प्रकारचे सांगाड्यासारखे स्वरूप देऊन आधार देते. 2 वहन, ट्रान्सपोर्ट. पेशीच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पदार्थांचे वहन करण्यासाठी ती मार्ग उपलब्ध करून देते. 3 प्रथिन निर्मिती. शरीरासाठी आवश्यक असलेली प्रथिने तयार करण्यास मदत करते. 4 निर्विषीकरण, डिटॉक्सिफिकेशन. यकृताच्या लिव्हर पेशींमधील गुळगुळीत रक्तातील विषारी पदार्थ आणि औषधे शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. 5 मेदाचे संश्लेषण. पेशीच्या आवरणासाठी आवश्यक असलेले मेद आणि स्टेरॉइड्स तयार करण्याचे काम येथे होते. महत्त्वाची टीप. आंतरद्रव्यजालिकेमुळेच पेशीमध्ये विविध रासायनिक प्रक्रिया एकाच वेळी एकमेकांत न मिसळता व्यवस्थित पार पडू शकतात. तुम्हाला आंतरद्रव्यजालिकेची उत्पत्ती आणि स्थान. उत्पत्ती. याची निर्मिती केंद्रकाच्या बाह्य आवरणापासून आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन होते, म्हणूनच हे केंद्रकाला चिटकून असते. अस्तित्व हे सर्व दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक पेशींमध्ये असते, परंतु तांबड्या रक्तपेशींमध्ये, मॅमेलियन RBCS आणि आदिधर्मी प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये जीवाणू ते आढळत नाही. प्रगत